नमस्कार मंडळी. मला सकाळी वेळ भेटला नाही म्हणून तुम्हाला आता मी अपडेट देतो. मी इथे ट्रेड घेणार होतो ह्याच ठिकाणी. आपला बघा इथे मस्त एक हॉरिझॉन्टल लाईन होती, आपला सपोर्ट आलेला होता. आपण इथे नसता ट्रेड केला ना तर इथे 100% करणार होतो पुटमध्ये. आणि मस्त प्रीमियम, एकदम भारी प्रीमियम गेलेला होता मित्रांनो. तेव्हा माझी एंट्री, मला कॅपिटल कमी पडलं त्यामुळे मी एंट्री घेतली नाही आणि मला ऑफिसमध्ये सरांनी बोलून घेतलं, त्यामुळे मला वेळ भेटला नाही म्हणून मी एंट्री घ्यायला विसरलो आणि वेळ झाला. मार्केट आज आता ह्या टायमाला मार्केट तर पूर्ण साईडवेज असतं. 5 मिनिटाच्या ह्याच्यात आपण बघतोय, जर हा झोन जर मस्तपणे हा झोन जर त्याने तोडला, जे या झोनला तो सपोर्ट घेऊन कॅन्डल फॉर्म करतोय, नंतर बघितलं तर इथे त्याने सपोर्ट घेतला, इथे एक पण कॅन्डल खाली क्लोज केली नाही 5 मिनिटाची, म्हणजे अपसाईडचा मूव येण्याची शक्यता आहे. आणि इथे जर बघितलं तर कॅन्डल बघा कशा दिसत आहे तुम्हाला. माझा अंदाज, माझं अकाउंट लिस्ट झालेलं आहे, बघू काय होतं. की बाई या सपोर्टला मार्केट खूप वेळा आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि जर बघायचं झालं तर मी सकाळची कॅन्डलचं तुम्हाला सांगतो, मस्त मूव होता एकदम. 9:30च्या आसपास एकदम छान मूव होता. हे बघ इथेच एंट्री घेणार होतो मी, हीच ती कॅन्डल मस्तवाली जिथे आपल्याला एंट्री भेटणार होती. इथून एवढा मूव कॅप्चर करणार होतो, कारण की पहिला झोन म्हणजे हा 1:2 तरी भेटला असता आपल्याला. जर आपण रिस्क रिवॉर्ड रेशो जर लावला लॉंग पोझिशनला तर मी सकाळी इथे एंट्री घेणार होतो मित्रांनो. स्टॉप लॉस पण खूप छोटा होता आपला, हे बघा याच्या खाली 3-4 पॉईंट एक्स्ट्रा होता. आणि आपलं टार्गेट होतं हे वालं बघा, 1:5 होता डायरेक्ट. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रेड भेटणार होता, पण आपण तो स्किप केला. कारण की का, तुम्हाला माहिती आहे ऑफिसमध्ये जास्त वेळ भेटत नाही, त्यामुळे आपण ट्रेडिंग जेवढी पॉसिबल होईल तेवढी तुम्हाला शेअर करतो. आणि जर आत्ताचा मूव जर पॉसिबल व्हायचा असेल तर 15 मिनिटाच्या ह्याच्यात वॉच करूया आपण काय दिसतंय. बघा 15 मिनिटाच्या ह्याच्यात ह्या ज्या कॅन्डल आहे त्या पूर्ण डाऊन साईडच्या दिसत आहे आणि नंतर अप साईडच्या दिसत आहे, म्हणजे मार्केट जरा साईडवेज होण्याची शक्यता आहे. बघूया तिथे आपण 5 जर बघितलं आहे, बघा तुम्ही बघितलं इथून एक अशी मस्त फॉल आलेला आहे, परत इथून अपसाईड जमून गेलाय आणि इथे मार्केट सस्टेन करते. जर त्याला जायचं राहिलं तर इथून एवढा मूव येण्याची शक्यता आहे, असं मार्केट चालू शकतं. ठीक आहे, तुम्ही वॉच करत राहा. मला वेळ भेटत नाही त्यामुळे मी जास्त ट्रेडिंग करत नाही, पण तुम्हाला ॲनालिसिस देतो. जर ह्या झोनला जर त्याने तोडला 23,172ला जर चांगल्या प्रकारे ब्रेकआउट दिला आणि एकदम बुलिश कॅन्डल आली तर तुम्ही बिंदासली बाईंगमध्ये एंट्री घ्या, मी तर तुम्हाला सांगतो. आणि 5 मिनिटाच्या याच्यात जर बघितलं, बघा आपल्या EMAच्या वरती पण मस्त क्लोज करतोय तो, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मार्केटमध्ये चांगली मूव येण्याची शक्यता आहे. पण हा जो झोन आहे ना, बघा हा झोन मल्टिपल टाइम रिजेक्शन घेतलेला आहे, दिसतोय तुम्हाला. बघा हा झोन, या झोनवर मार्केट आहे ना खूप वेळा सस्टेन झालं. ह्या 4-5 कॅन्डल तर आता दुपार झाली ना, 12 वाजले म्हटल्यावर तर तुम्हाला इथे मार्केट सस्टेनच दिसेल. ठीक आहे, मला जर वेळ भेटला तर मी तुम्हाला 100% ट्रेड देण्याचं पॉसिबल करेल. आणि जर नाही भेटला तर तुम्ही समजून घ्या, मी तुम्हाला जी लेवल मार्क करून दिली या लेवलच्या वरती गेला तर मार्केट मस्त डे हायला टच करायला जाऊ शकतं. आणि डायरेक्ट 23,251 पर्यंत तुम्ही मूव पकडून ठेवा मला तरी. आणि जरी ते ट्रेंड लाईन पण मार्क केली ना तरी पण मस्तपर्यंत तुम्हाला दिसतंय की ट्रेंड लाईन फॉलो पण होते, मस्त ट्रेंड लाईन फॉलो होते. ठीक आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, जर तुम्हाला पण असं काही शिकायचं असेल ना माझ्याकडून तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा जास्तीत जास्त, आणि जास्तीत जास्त व्ह्यू येतील असं बघा. आणि आपलं मराठी माणूस आहे त्यामुळे जास्त सपोर्ट असू द्या, फॉलोवर वाढतील असं काहीच नाही. आपलं जसं तुम्ही चॅनलला सपोर्ट करशाल ते ऑटोमॅटिकली येणार. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ॲनालिसिस कसं वाटलं. आपण ट्रेड आता अवॉइड करणार आहे कारण की आपल्याला वेळ नाही. सर लोक बोलवतात जॉब प्लस ट्रेडिंग करणं थोडं एकदम डिफिकल्ट आहे, पण तरी पण मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी देतोय ट्रेडिंगला. नक्की तुम्ही त्याचं चांगल्या प्रकारे वापर करा. बघा कॅन्डल कशा बनतात, ते बाईंग प्रेशर दिसतोय पण सेलिंग पण दिसते, मध्ये बाईंग पण दिसते. या कॅन्डलचं जर तुम्ही पॉईंट बघितले तर किती येत आहे बघा, 34 पॉईंटची कॅन्डल आहे, म्हणजे याचा स्टॉप लॉस 100% खाणार आहे बाईंग साईडचा. चांगली कॅन्डल आहे, मस्त मूव येण्याची शक्यता. जर 3 मिनिटात पण वॉच केलं मी तरी पण बघा EMAच्या वरती क्लोजिंग आहे, म्हणजे चांगली मुवमेंट येईल मित्रांनो, ते हायला टच करायला जाऊ शकते. ठीक आहे, वॉच करत राहा.
कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला ट्रेड ॲनालिसिस कसं वाटलं आणि आपले ट्रेड कसे असतात. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा.